गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता तुम्ही फॉर्म्युले बघितले असतील इंटिग्रेशनचे किंवा बघा आणखीन देखील 1-2 मिनिटं. आणि लॉग एक्सचं इंटिग्रेशन आहे का आपल्याकडे बघा, आपण फाइंड केलेलं आहे का कुठं. जर असेल तर कुठंतरी लिहून काढा लॉग एक्सचं इंटिग्रेशन. ओके, तर चालू करूया. बरं, लॉग एक्सचं मिळालं कुणाला इंटिग्रेशन? लॉग एक्सचं इंटिग्रेशन मिळालं का कोणाला? एक्स लॉग एक्स मायनस एक्स. बरं, अभिषेक शर्मा वोकल व्हा, थोडंसं ऑडिओ चालू करा तुमचा. हो सर. हा, हे कसं आलं रे बाबा एक्स लॉग एक्स मायनस एक्स? सर फॉर्म्युला मध्ये बघितलं. अच्छा, तुझ्याकडे कुठेतरी फॉर्म्युला होता का? पण मी फॉर्म्युला दिला नव्हता माझ्या हिशोबाने. ग्रेट, काय प्रॉब्लेम नाही. तर हा मी हा दुसरं सर त्यात बघितलं. बरं, ओके, फाईन, कळालं. म्हणजे मी कन्फ्यूज झालो, मी दिला होता का फॉर्म्युला म्हणून विचारलं बरं का. ओके, ऑफ कर ऑडिओ प्लीज. ओके, थँक्यू. आता बघा मित्रांनो, हा जो आहे लॉग एक्सचा, तुम्हाला पण माहिती आहे की मी लॉग एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला दिलेला नाही तुम्हाला. मग आता त्याच्यासाठी आपल्याला जे करावं लागणार आहे ना, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स काढण्यासाठी, तो जो रूल आहे तो म्हणजेच आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. हा जवळपास म्हणजे हे झालं आपलं इंटिग्रेशन मधला जवळपास 70% 80% पोर्शन आपल्या संपल्यासारखा भाग आहे बरं का. इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा फार महत्वाचा आहे. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला u इंटू व्ही रूल आहे, u तसाच ठेवायचा, v चा डेरिव्हेटिव्ह काढणे प्लस v तसाच ठेवून u चा डेरिव्हेटिव्ह काढणे, हे जे करतो आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये, असाच सिमिलर टाईपचा पार्ट आहे तो इंटिग्रेशन मध्ये आहे. त्यातला इंटिग्रेशन मधला जो काही प्रोडक्ट रूल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके, तो याच्यामध्ये काय करणार आहे, दिस मेथड ऑफ इंटिग्रेशन बाय पार्ट्स इज यूज्ड व्हेन इंटिग्रँडचा अर्थ काय, इंटिग्रेशनच्या आतमध्ये जो काय मसाला असतो त्याला इंटिग्रँड म्हणतात. इंटिग्रँड कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज प्रोडक्ट ऑफ टू सुटेबल फंक्शन्स. हा जर आतमधला इंटिग्रेशनच्या आतमधला जो भाग आहे, जर तो दोन जणांचा प्रोडक्ट असेल, एक u आणि एक v, वन ऑफ विच इज डिफरन्शिएटेड, फार महत्वाचा भाग आहे बरं का, अँड अदर कॅन बी इंटिग्रेटेड. आता हा जो इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही आपण करणार आहे, त्याच्यामधलं एक फंक्शन असं असलं पाहिजे की ज्याचा डेरिव्हेटिव्ह इझिली काढता येतो, आणि एक फंक्शन असं असलं पाहिजे की ज्याचं इंटिग्रेशन इझिली काढता येतं. ठीक आहे, मग ठीक आहे, इकडं बघा. मग आपण इफ यू अँड व्ही आर टू फंक्शन्स, आज थोडासा नाही का ते वेगळ्या व्हर्जन मधला पीपीटी असल्यामुळे ना हा प्रॉब्लेम देतोय, त्यामुळे मी तुम्हाला हे पीडीएफ मध्ये दाखवणार आहे बरं का. इफ यू अँड व्ही आर टू फंक्शन्स ऑफ एक्स, देन u इंटू व्ही dx इज इक्वल टू यू. आता इथं काय केलं बघा, डेरिव्हेटिव्ह मध्ये कसा रूल आहे, u तसाच v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v तसाच u चा डेरिव्हेटिव्ह. इथला जो रूल आहे ना तो टोटली डिफरंट आहे डेरिव्हेटिव्ह पेक्षा. आता u जो आहे u तसाच ठेवलेला आहे आणि इंटिग्रेशन ऑफ v काढलेला आहे. मग v तसाच ठेवून u चे इंटिग्रेशन काढलेलं नाही, पुढे काय केलेलं बघा, परत एकदा इंटिग्रेशन घेतलेलं आहे. इंटिग्रेशन मध्ये हा जो v dx आहे हा ॲज इट इज घेतलेला आहे. मला वाटतं हे प्रत्येकाला व्यवस्थित दिसत असेल, लेट मी झूम इट. हा जो इंटिग्रेशन ऑफ v dx आहे तो परत एकदा ॲज इट इज घेतलेला आहे इथं, आणि u चा जो आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. दोन गोष्टी, पहिल्यांदा u तसाच ठेवला, v चं इंटिग्रेशन घेतलं, इथपर्यंत ठीक आहे. पण हा जो इंटिग्रेशन काढलेला भाग आहे तो ॲज इट इज परत एकदा घ्यायचा आहे, आणि जो u राहिलेला आहे u चा काय घेतलेला आहे, डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे. एवढं सगळं घेतल्यानंतर, हे सगळं एवढं घेतल्यानंतर मग त्याचं आणखीन एक इंटिग्रेशन घेतलेलं आहे. ठीक आहे, आय थिंक आय एम क्लिअर हिअर नाव. आता हे आपल्याला पहिल्यांदा प्रूव्ह करून बघावं लागेल बरं का. तर बघूया हे प्रूव्ह कसं करता येईल आपल्याला. याच्यातला जो इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्सचा पार्ट आहे, त्याच्यातला इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्सचा पार्ट आहे ना, त्याला आपण काय करू, तात्पुरता u असं नाव देऊया, w असं नाव देऊया त्याला. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स इज इक्वल टू w असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, इथं बघा, लक्ष द्या. जर या v चं इंटिग्रेशन w असेल तर w चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, v असतो.
हा बेसिक फॉर्म्युला म्हणजे बेसिक पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिलं होतं की एखाद्या आकड्याचा डेरिव्हेटिव्ह, जसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा 1 असतो म्हणून 1चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स असतं. तसंच इथं व्हीचं इंटिग्रेशन डब्ल्यू असेल तर डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह व्ही असणार आहे. मग हा डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, व्ही आहे. वी हॅव कॉल्ड इट बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनच्या डेफिनेशन प्रमाणे हे झालेलं आहे. ठीक आहे. मग हा झाला इक्वेशन नंबर 1 झालेला आपल्या. ठीक आहे. पुढे आता हा u इंटू डब्ल्यू कन्सिडर करायचा, u इंटू डब्ल्यू कन्सिडर करायचा आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू डब्ल्यू. मग आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रोडक्ट रूल आहे. पहिलं फंक्शन तसंच, u तसाच डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह प्लस डब्ल्यू तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह. हे समजण्यामध्ये कोणाला अडचण नसावी असं वाटतं. त्यानंतर आता डी डब्ल्यू बाय डी एक्स ही किंमत इथं वरच आहे बघा, इथं व्ही आलेली आहे, ती किंमत इथं रिप्लेस केलेली मी इथं काय लिहिलेलं आहे, व्ही लिहिलेलं आहे. म्हणजे इथं यू इंटू व्ही आला प्लस हे डब्ल्यू ॲज इट इज, हे डी यू बाय डी एक्स ॲज इट इज, आणि याला म्हणलेलं आहे मी सेकंड. मला वाटतं इथं कोणाला शंका नसेल, मी आणखीन एकदा तरी इटरेट करतो. आणखीन एकदा हा व्ही डी एक्स पासून स्टार्ट केलेला आपण इंटिग्रेशन ऑफ याच्यातला जो आहे हा एवढा भाग इथला यूच्या पुढचा जो आहे त्या व्ही डी एक्सलाच मी कन्सिडर केलेला आहे डब्ल्यू. त्याला डब्ल्यू कन्सिडर केल्यामुळं याचं इंटिग्रेशन हे असल्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह हा त्या इंटिग्रेशन डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशनच्या रूल प्रमाणे डी डब्ल्यू बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही. मग हा एक पहिल्यांदा लक्षात ठेवण्याचा भाग कुठला, तर इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स कन्सिडर करणे. आणि दुसरा लक्षात ठेवण्याचा भाग कुठला आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू डब्ल्यू आहे. डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू डब्ल्यू आपल्याला कन्सिडर करायचं आहे. मग हे दोन लक्षात राहिले तर हा पूर्णपणे 4 मार्कासाठी थेरम पडतो. हा दरवेळेस थेरम असतो हा. एव्हरी इयर दिस इज बीन आस्क्ड, सो प्रिपेअर फॉर दिस. तर बघा मग आता पुढे जातो मी. आता काय करतो इथं इंटिग्रेटिंग सेकंड, म्हणजे हे जे आहे हे सेकंड इक्वेशन जे आहे इथलं सेकंड इक्वेशनला नाही इंटिग्रेट करतो ह्याला. या इंटिग्रेशन म्हणजे हा आणि हे दोन्ही इक्वल जर ठेवले आपण तर दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घ्यायचं मला सेकंडचं. मग या बाजूला इंटिग्रेशन काय होणार आहे, इंटिग्रेशनने डेरिव्हेटिव्ह काढल्यासारखं होणार. म्हणजे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह हे दोन्ही एकमेकांच्या ऑपोजिट प्रोसेसेस आहेत, त्यामुळे नुसताच यू इंटू डब्ल्यू राहील. इथं मात्र इंटिग्रेशन ऑफ यू व्ही राहणार आणि इथे मात्र इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू आणि डी यू बाय डी एक्स आतमध्ये असणार आहे. सो फर्दर इट इज ऑफ दिस फॉर्म बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इकडचा इंटिग्रेशन घेतल्यामुळे मला यू इंटू डब्ल्यू राहिलेला आहे, इकडचा मात्र हा पूर्णपणे घेतलेला आहे मी इथे इंटिग्रेशन. मग याला सेपरेट दोन तुकडे करून लिहू. हा प्लस असल्यामुळं एक पहिला इंटिग्रेशन इथं तयार झाला, हा दुसरा इंटिग्रेशन इथं तयार झालेला आहे. सो यू इंटू डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही. हा डी एक्स पहिल्या टर्मसाठी एकदा दिला आणि एकदा डी एक्स दुसऱ्या टर्मसाठी दिला. आय होप आय एम क्लिअर हिअर. तुम्हाला बघायचंच असेल तर हे बघा, इकडं अजून एकदा दाखवतो. याचा डेरिव्हेटिव्ह हा एवढा आलेला आहे, यामुळे इथं इंटिग्रेशन घेतल्यानंतर नुसतं यू इंटू डब्ल्यू राहतोय, इथं यू इंटू डब्ल्यू राहतोय आणि मग पुढच्या टर्मचा ॲज इट इज इंटिग्रेशन घेतलेलं आहे. आता हे घेतलं आपण, त्यामुळे इंटिग्रेशन सेपरेट करून घेतलं इथं. आता याच्यामध्ये काय होणार आहे बघू. आता मला यू इंटू व्ही सुरुवातीला पाहिजे, त्यामुळे ही टर्म एका साईडला ठेवतो. हा जो सगळा भाग आहे हा पूर्णपणे दुसऱ्या बाजूला पाठवतो. म्हणजे इथं काय मिळेल मला, यू डब्ल्यू मायनस इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू डी यू बाय डी एक्स डी एक्स. दोन वेळा कसं आहे, हे डी एक्स डी एक्स कॅन्सल वगैरे करताल, करू नका बरं का सांगायला लागलो. हा जो डी एक्स आहे इथला, हे डी एक्स कॅन्सल होत नाहीत, करू नका हे डी एक्स. ठीक आहे. आता इथं बघा मग हा इकडं भाग घेतल्यामुळं यू डब्ल्यू मायनस इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू डी यू बाय डी एक्स आणि डी एक्स असं आलेलं आहे. पण मग आता मूळ डेफिनेशन आपण डब्ल्यूला सुरुवात कशाने केली होती, आपण इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स म्हणजेच डब्ल्यू घेतला होता. इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स म्हणजेच डब्ल्यू घेतला होता. मग इथला देखील डब्ल्यूला काय केलं मी, इंटिग्रेशन ऑफ याला इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स लिहिलेलं आहे.
मग आता हा डब्ल्यू स्वतःच एक इंटिग्रेशन आहे आणि जो या इंटिग्रेशनच्या आतमध्ये आहे, त्यामुळे देर विल बी टू इंटिग्रेशन ऍक्च्युली. दिस इज वन इंटिग्रेशन आउटर वन अँड दिस इज इनर इंटिग्रेशन. ठीक आहे. मग हा नियम जो आहे हा प्रत्येकाला लक्षात आलेला असावा असं गृहीत धरतो मी. की दोन जणांचं जर इंटिग्रेशन असेल तर पहिली टर्म तशीच, दुसऱ्याचं इंटिग्रेशन हे इंटिग्रेशन केलेला भाग आतमध्ये, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि मग जेवढं काय आहे त्याचं सगळ्याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला. ठीक आहे. मग त्याच्या पुढचा भाग बघूया. हे झाल्यानंतर आता आपल्याला सम्स बघण्याआधी, प्रत्यक्षात एक्झाम्पल करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे आहे इम्पॉर्टंट नोट. When integrand is a product of two functions out of which second function has to be integrated, whose integrand is known, म्हणजे सेकंड फंक्शनचं असं सेकंड फंक्शन घ्यायचं की ज्याचं इंटिग्रेशन आपल्याला घेता येईल आणि फर्स्ट फंक्शन असा चूज करायचं की ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता येईल. Hence we should make a proper choice of the first function u and second function as v. We can choose the first function as the function which comes first in the serial order of the letters of word LIATE, light. हा एक शब्द लक्षात ठेवायचा प्रत्येकाने, LIATE. आता हे काय आहे? L stands for logarithmic function, I stands for inverse trigonometric function. इनवर्स फंक्शन नाही, तो इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. आता लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे काय? लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे लॉग एक्स समजा घेतला आपण, लॉग एक्स हे लॉगॅरिथमिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे साइन इनवर्स ऑफ एक्स, कॉस इनवर्स ऑफ एक्स, टॅन इनवर्स ऑफ एक्स. हे सगळे जे आहेत ते इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि त्यानंतर ए आहे. ए चा अर्थ काय तर अल्जेब्राइक फंक्शन. अल्जेब्राइक फंक्शन याचा अर्थ काय तर एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर प्लस 2x असे सगळे जे आहेत म्हणजे एक्सच्या पॉवरमध्ये जे आपण पॉलिनॉमियल टाईपचे फंक्शन्स असतात ते जे आहेत त्याला काय म्हणतो आपण? अल्जेब्राइक फंक्शन. अँड टी ॲज यू ऑल नो, टी इज अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणून आहे तो. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स, कोसेक एक्स हे सगळं येणार त्याच्यामध्ये. त्यानंतर शेवटचा जो आहे तो म्हणजे काय? ई. ई स्टँड फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल म्हणजे ई टू द पॉवर एक्स, 2 टू द पॉवर एक्स, 5 टू द पॉवर एक्स. हे सगळे कशाच्या तरी म्हणजे कुठल्या तरी कॉन्स्टंटच्या डोक्यावर आपल्याला एक्स ज्यावेळेस असतो दॅट विल बी अ एक्सपोनेन्शियल काइंड ऑफ फंक्शन. ओके. देन हा झाला LIATE रूल. ओके. मग या आता दोन असतील समजा, एक गोष्टी आहेत. आता एक आहे एक्स आहे आणि दुसरा आहे साइन इनवर्स ऑफ एक्स आहे. साइन इनवर्स ऑफ एक्स आणि याचं इंटिग्रेशन काढायला सांगितलंय. मी तुम्हाला सांगतोय की हे कशासाठी वापरायचं आणि कुठं वापरायचं. आता याच्यामध्ये एक्स आणि साइन इनवर्स ऑफ एक्स असे दोन आहेत. मग कुणाला यू म्हणायचं आणि कुणाला व्ही म्हणायचं हे ठरवायचं आहे आपल्याला. मग याच्यात हा साइन इनवर्स एक्स आहे आणि एक्स आहे. मग इथं आपण आधार घ्यायचा, या गोष्टीचा आधार घ्यायचा. याच्यामध्ये काय आहे त्यांनी म्हणलेलं आहे अल्जेब्राइक फंक्शन जर असेल तर त्याला पहिल्यांदा घ्या असं म्हणलेलं आहे. आणि सॉरी आय आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असेल तर त्याला पहिल्यांदा घ्यायचं, नंतर अल्जेब्राइक फंक्शनला घ्यायचं आहे. त्यामुळे इथं काय होणार माहिती का? हा साइन इनवर्स ऑफ एक्सचा पहिल्यांदा याला यू म्हणणार मी आणि मग याला व्ही म्हणणार. लक्षात येत आहे का? आणखीन एकदा बघा, मी तुम्हाला आणखीन एकदा सांगतो. इंटिग्रेशन ऑफ टू फंक्शन्स, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन्स आहेत. मग कोणाला यू कोणाला व्ही घ्यायचा तो आपण LIATE वरून, हा काही युनिव्हर्सल रूल नाही, तुम्हाला समजावं म्हणून हा आपण तयार केलेला आहे. देर इज नो हार्ड अँड फास्ट थिंग इन दिस. ठीक आहे. याचा जो आहे त्याला याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढणं सोपं आहे म्हणून याला पहिल्यांदा घेतलेलं आहे साइन इनवर्स ऑफ एक्स. याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो त्याला म्हणून आपण व्ही घेतलेलं आहे इझिली. साइन इनवर्स ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काढणं आपल्याला माहित नाही अजून, पण एक्सचं काढू शकतो म्हणून याला व्ही म्हणलेलं आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो म्हणून याला यू म्हणलेला आहे. ठीक आहे. आय होप आय एम क्लिअर. आता इथून आपण सम्स सोडवायला प्रयत्न करू. आता एक्झाम्पल 3.3 एक्सरसाइज आहे, त्याच्यामधले काही सम्स आहेत. आता ते सम्स सोडवायचा प्रयत्न करू आपण. ठीक आहे.
का मला वाटतं याच्या आधी आपण आपलं जे इंटिग्रेशन राहिलं होतं आणि मग कुणीतरी पॉइंट आउट करून दाखवलं होतं मला वाटतं त्याचा विचार करूयात का त्याचा आपण. बघा इथं नॉट रिस्पॉन्डिंग दाखवत आहे, थोडासा काहीतरी प्रॉब्लेम आहे. क्लोज करू हा प्रोग्राम. हे जे अभिषेक शर्माने उत्तर दिलं होतं लॉग एक्सचा जो इंटिग्रेशन आहे ते आपल्याला करता येईल का विचार करूया. त्याला बघूयात आपण. इथं मी घेतो इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स असं कन्सिडर करतो मी, कारण हे एकदा करायला आलं म्हणजे आपण आपल्या बऱ्यापैकी करू शकतो आता ते. मग इथं हा जो फंक्शन आहे हा फंक्शन असं आहे की त्याचं इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही नी मला करायचं आहे. पण मूळ गोष्ट काय याच्यामध्ये बघा बघू, याच्यामध्ये दोन जणांचा प्रोडक्ट म्हणून दिसतच नाही. त्यामुळे दुसऱ्या फंक्शनला काय चूज करायचं आपण. आय विल चूज द सेकंड थिंग ॲज 1. याला 1 नी मल्टिप्लाय केला असं समजू आपण. ओके, याला 1 नी मल्टिप्लाय केलंय असं समजू. मग आता यू आणि व्ही आपल्याला चूज करायचंय. कुणाला यू म्हणायचं आणि कुणाला व्ही म्हणायचं हे आपल्याला चूज करायचं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला कोण मदत करतं. LIATE हे मदत करतंय आपल्याला. मग आता कशी मदत करते. खरं तर याच्यातले दोन फंक्शन कुठले आहे. एक आहे L लॉगॅरिथमिक फंक्शन आहे आणि 1 म्हणजे काय अल्जेब्राइक फंक्शन आहे. ठीक आहे, एक लॉगॅरिथमिक आहे आणि एक अल्जेब्राइक फंक्शन आहे आपल्याला. मग आता कसं आपल्याला करता येईल बघा. आता पुढे काय करणार मी. हा पार्ट ठीक आहे. बघा आता मग याला काय कन्सिडर करतो मी. लॉग एक्सला पहिल्यांदा आहे त्यामुळं यू कन्सिडर करतो. लॉगवाला पहिल्यांदा याला यू करू. अल्जेब्राइक नंतर म्हणून याला व्ही करू कन्सिडर. याला यू म्हणलेलं आहे, याला व्ही म्हणलेलं आहे मी. ठीक आहे. आता यू इंटू व्ही. आता इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही चा नाही का रूल काय आहे तो बघूया परत एकदा. तो डीएक्स वगैरे प्रकार लिहित नाही मी. यू तसाच ठेवणे इंटिग्रेशन ऑफ व्ही. ठीक आहे. मायनस आता दोन इंटिग्रेशन येणार आहे. पहिलं एक इंटिग्रेशन लिहू आणि सगळ्यात आधी हा इंटिग्रेटेड पार्ट केलेला हा ॲज इट इज घ्यायचा आपल्याला. इथं जे उत्तर येणार आहे ना ॲज इट इज इथं लिहिणार आहे मी ॲज इट इज. आणि इथं मात्र यूचं काय करायचं. यूचं काय आहे तिथं डेरिव्हेटिव्ह आहे बरं का. त्याला हाच आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपल्याला. चला तर मग थोडक्यात घेऊ आपण. हा माझा कोण आहे यू आहे. हा माझा कोण आहे व्ही आहे. तर कन्सिडर करा यू किती आहे माझा. यू इज लॉग एक्स. मी लॉग एक्स लिहितोय मी माऊस पॉइंटरनी करतोय हे त्यामुळे माझे अक्षर फार सुंदर येतील. इंटिग्रेशन ऑफ व्ही किती आहे 1 नाही माझा. 1 लिहिला मी 1 आणि इथं dx घेतला. मायनस इंटिग्रेशन मेन इंटिग्रेशन मोठं घेतलं इथं. त्यानंतर यू डॅश हा जो कोणी यू आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह कोणतरी सांगा रे ऑडिओ चालू करून. 1/x केला आपण. करेक्ट 1/x. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ व्ही किती आपला. व्ही म्हणजे किती आहे 1 आहे. इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1. इंटिग्रेशन ऑफ 1 हा एक्स आलेला आहे आपला आणि मग dx लिहिणार मी. आता याच्यामध्ये मग बघा हा एक्स आणि हा एक्स काय झाला कॅन्सल झाला. त्यामुळे इथं काय राहतंय नुसताच dx राहतो आपल्याला. इथं काय राहतोय नुसताच dx. आणि इकडं काय मिळतोय आपल्याला. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 हा एक्स आहे. त्यामुळे एक्स लॉग एक्स मायनस नुसता dx आहे. dx म्हणजे 1 dx झाला तो. त्यामुळे एकदम फायनली याचा आन्सर काय येणार. मी इथला थोडासा भाग इरेज करतो आणि मग फायनल आन्सर तुमच्या समोर मांडतो.
चला इथं थोडंसं आन्सर मांडतो. आता मी शेवटचं आन्सर जे आहे ते इथं मांडतो मी. इट इज इक्वल टू, हा तो आहे एक्स आहे, लॉग एक्स आहे, एक्स लॉग एक्स लिहिलेला आहे मी. हा इंटिग्रेशन ऑफ 1 हा काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 इज एक्स इट सेल्फ प्लस सी. मग मगाने अभिषेकने जे उत्तर दिलं होतं ते हेच उत्तर होतं, एक्स लॉग एक्स मायनस एक्स प्लस सी. हे मित्रांनो तुमच्या स्लाइडमध्ये नाही आहे. तुम्ही, मला वाटतं की प्रत्येकाने नाही का 1-2 मिनिट स्पेअर करा, पण हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. ठीक आहे. आय एम गोइंग टू पुट दिस बिफोर यू फॉर 2 मिनिट्स. हे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. तुमच्या, मला वाटतं बुकमध्ये पण नाही दिलेलं आहे. सिंपल गोष्ट आहे पण व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. फॉर्म्युला फॉर लॉग एक्स. तुम्हाला जे सुरुवात झालेले सम्स आहेत ते थोडेसे याच्यापेक्षा कॉम्प्लिकेटेड आहेत. काही साध्या गोष्टी पण आपल्याला माहीत पाहिजेत, बेसिक गोष्टी. त्यामुळे इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स पहिल्यांदा लिहून घ्या. 1-2 मिनिटं देतो मी तुम्हाला. हा जो रूल आहे त्याला बाय पार्ट्स म्हणतात, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. याच्यामध्ये तुम्हाला अडचण असेल तर विचारा बरं का, ऑडिओ चालू करून अडचण विचारा प्लीज. त्यात लाजण्यासारखं घाबरण्यासारखं काही नाही. अडचण असेल तर लगेच विचारायची. मला वाटतं प्रत्येकाचं लिहून झालेलं असेल. समजलंय का प्रत्येकाला, का काय डाऊट आहे? कोणाला जरा डाऊट असेल तर विचारा बरं का, कुठं डाऊट असेल तर. किंवा मी अजून एकदा सगळंच सांगतो, जरा बघा. हा फार महत्त्वाचा भाग आहे म्हणून मी सावकाश सावकाश घेतो आहे. जे सोपं आहे ते कॉम्प्लिकेटेड व्हायला जास्त वेळ लागत नसतंय. बघा मग, हा 2 गोष्टी आहेत तिथं. एक आहे लॉग एक्स, खरं तर आहे हा मी 1 स्वतःहून घेतलेला आहे, कारण की मला तो u इंटू व्ही सारखा वापरायचा आहे म्हणून घेतलेला आहे. ठीक आहे. मग आता लॉग एक्सचं जरी इंटिग्रेशन काढायचं असेल तर 1 मी घेतल्यामुळं हा u इंटू व्ही स्वरूपामध्ये लिहिता आला मला. त्यातला मी या फर्स्ट फंक्शनला u घेतोय. त्यालाच का बरं घेतोय u? कारण की देर इज समथिंग कॉल्ड ॲज LIATE रूल. आणि त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जे लॉगेरिदम आहे ते सुरुवातीला घ्या आणि जे अल्जेब्रा आहे की लॉगेरिदम नंतर घ्या. म्हणून मी यालाच u म्हणतोय, मी लॉग एक्सलाच u म्हणलेलं आहे. आणि 1 जरी असला तर त्याला काय म्हणलेलं आहे मी, v म्हणलेलं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, दिस u इज लॉग एक्स अँड v इज 1. ठीक आहे. मग तसंच मग आता u च्या ठिकाणी लॉग एक्स लिहिला, v च्या ठिकाणी 1 लिहिला. इथं देखील v च्या ठिकाणी 1च आहे. खरं तर हा किती आहे, 1 लिहिलेलं आहे. म्हणजे 1 आणि dx आहे. 1 dx म्हणजे काय, याचं इंटिग्रेशन काढून लिहितोय मी इथं. इंटिग्रेशन काढल्यानंतर काय येणार आहे, x येणार आहे. हाच इथं लिहिलेला आहे बरं का, इंटिग्रेशन काढून लिहिलं आहे मात्र. ठीक आहे. हे 2-2 इंटिग्रेशन ठेवलं की नाही का घाबरल्याचं सारखं होत आहे. त्यामुळे नाही का मी याचं उत्तर मी डायरेक्टली लिहिलेलं इथं पहिल्यांदा, कारण नंतर परत याचं पण येणारच आहे. याचं इंटिग्रेशनचं उत्तर एक्सच आहे, ते इथं लिहिलेलंच आहे इथं सुद्धा आपण. ठीक आहे. बरं, आता हा काय प्रकार आहे, यू डॅश काय प्रकार आहे. यू डॅश इज नथिंग बट द डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/x आहे, तो इथे लिहिलेला आहे मी. आणि मग म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह घेऊन याचं इंटिग्रेशन घेऊन मग या दोघांचा गुणाकार केल्यानंतर जे काय येणार आहे त्याचं काय करायचं, परत एकदा इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. त्यामुळे हा तसा आलेला आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 dx. आणि मग फायनली त्याचं उत्तर लिहिलेलं आहे आपण. याच्यातला फर्स्ट पार्ट x log x, हा x log x इथं दाखवलेला आहे.
हा इंटिग्रेशन ऑफ 1 जो आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 इज सिम्पली एक्स विथ अ निगेटिव्ह साईन आउटसाइड, निगेटिव्ह साईन, आणि प्लस सी लिहिलेलं आहे पण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आय होप ऑल ऑफ यू आर क्लिअर विथ दिस. बरोबर आहे. मग आता जे आहे ना, सेकंड, हां, चला आता प्रत्येकासाठी, तुमच्यासाठी म्हणून मी एक एक्झाम्पल देणार आहे. इंटिग्रेशन ऑफ, कन्सिडर दिस एक्झाम्पल एव्हरी वन नाव, and try to solve this out. Integration of sin x into x dx. थोडासा वेळ घ्यायच्यासाठी 1 ते 2 मिनिटं मी तुम्हाला देतो. sin x into x dx आहे हा इंटिग्रेशन स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. दोन गोष्टीचा विचार करायचा, LIATE, लाईट रूल, आणि मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स U इंटू व्ही असेल तर कसं करायचं, एवढ्याच दोन गोष्टीचा विचार करायचा. हे सुटतं उदाहरण. उत्तर जर आलं असेल तर वोकल होऊन उत्तर सांगा बरं का मला. हा उत्तर दिलंय मी, बघितलं चॅट बॉक्स बघतोय. मेनी ऑफ देम हॅव गिवन द आन्सर. sin x minus x cos x plus c. ओके, अर्चना, विनायक, अनिकेत, अविनाश, तेजल, ठीक आहे. ओके, बघूया. आता जर काही डाऊट असेल तर या मोमेंटला तुमचा तो डाऊट निघून जायला पाहिजे. अभी नाही तो कभी नाही. ठीक आहे. सो विल स्टार्ट ऑफ विथ दिस फर्स्ट. आता हा जो LIATE, जरा लक्ष द्या मित्रांनो, ज्यांना हे समजलेलं नाही त्यांनी जरा नीट लक्ष देऊन बघा. LIATE लिहिलेलं आहे. त्याच्यातलं खरं तर माझं कामाचं कोण आहे, हा ए कोण आहे, सॉरी एक्स कोण आहे, हा अल्जेब्राइक आहे, आणि हा कोण आहे तर हा ट्रिग्नोमेट्रिक आहे. त्यामुळं टी आणि ए दोघंच पाहिजेत मला. हे एलची काय आवश्यकता नाही, मला आयची आवश्यकता नाही, आणि ईची पण आवश्यकता नाही. आता ए आणि टी म्हणजे ए जो कोणी आहे त्याला मला यू कन्सिडर करावं लागणार आहे, आणि टी जो कोणी आहे त्याला मला व्ही कन्सिडर करावं लागणार आहे, कारण की ए पहिल्यांदा येतो, टी नंतर येतो. मग हा कोण आहे, इट विल बी समथिंग लाईक दिस. इंटिग्रेशन ऑफ यू म्हणजे एक्स पहिल्यांदा, आणि यू म्हणजेच अल्जेब्राइक म्हणजेच एक्स, आणि व्ही म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक म्हणजेच साइन. हा नंतर लिहायला पाहिजे आपण dx. ठीक आहे, हा u आणि हा v. आता आपलं फिक्स झालं की कुणाला u म्हणायचं आणि कुणाला v. मग परत एकदा रूल लिहायचा तिथे. इंटिग्रेशन स्टेटमेंट मध्ये लिहायचं, इंटिग्रेशन ऑफ uv dx इज इक्वल टू
यू तसाच व्हीचं इंटिग्रेशन मायनस, बघा हा पहिल्यांदा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मी ॲज इट इज लिहितो. पहिल्यांदा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स म्हणजे इंटिग्रेशन करायचा पार्ट ॲज इट इज, इथला भाग ॲज इट इज, आणि मग एक मोठं इंटिग्रेशन घेतो इथं. मग उरलाय कुठला भाग, तर यू राहिला. आता यूचं काय करायचं, तर यूचं इंटिग्रेशन नाही घ्यायचं आपल्याला, यूचं काय घ्यायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मान्य आहे मला, जरा विचित्र रूल आहे, पण रूल तो रूल आहे. त्याला ब्रॅकेट टाकतो मी आणि मग डीएक्स लिहितो मी. दोन वेळा येतील का डीएक्स? हो येतील, कारण की हा डीएक्स कोणाचा आहे, हा डीएक्स या इंटिग्रेशन पुढचा आहे. हा डीएक्स कोणाचा आहे, तर या सगळ्या इंटिग्रेशन साठीचा आहे हा डीएक्स. ठीक आहे. तर मग बघा आता उत्तर लिहायला चालू करू आपण. आता इथं म्हटलं सर लेट मी चेंज द कलर. ओके, हे वापरलं नाही बऱ्याच वेळ झाला, पण चला हे वापरू. हां, पहिल्यांदा यू तसाच म्हणून एक्स तसाच लिहिलाय मी. इंटिग्रेशन ऑफ व्ही कोण आहे, माझा साइन एक्स आहे. साइन एक्स तसा ठेवतो मी. साइन एक्सचा इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला, साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला इथं. तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह, तर इट इज सिम्पली 1. आणि नंतर मग दुसरा इंटिग्रेशनचा भाग. खरं तर मी हे परत एकदा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स लिहू शकतो इथं, पण हे दोन दोन इंटिग्रेशन कशाला ठेवायचं एका ओळीमध्ये. याचं इंटिग्रेशन माहीत आहे आपल्याला. साइन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे, तर द इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज काय रे मित्रांनो, एक जण ऑडिओ चालू करून सांगा कोणतरी. साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. मायनस कॉस एक्स. बरोबर आहे मित्रांनो, मायनस कॉस एक्स आहे. मायनस कॉस एक्स लिहिला मी, आणि मग हा काय करतोय, डीएक्स लिहितोय मी. ठीक आहे. मग इथून पहिल्यांदा मला वाटतं हे एवढं उत्तर पहिल्यांदा सोडूया आपण. एक्स पण लिहिलेलं आहे आणि आतमध्ये मायनस कॉस एक्स पण लिहिलेलं आहे मी इथे. मायनस, आता हा जो भाग आहे याच्यामध्ये मायनस चिन्ह आहे बाहेर, आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. हे मायनस चिन्ह आतलं बाहेर काढलं म्हणजे इथं काय होईल, प्लस होऊन जाईल. आणि आतमध्ये काय मिळणार, इंटिग्रेशन ऑफ काय राहील, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय आहे, तर इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इज सिम्पली अ साइन एक्स. आय होप आय एम क्लिअर टू एव्हरीवन नाव. अँड देन प्लस सी. तर बऱ्याच जणांनी उत्तर दिलेलं होतं मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. मला वाटतं हे फॉर्म बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. हां, एक्स कॉस एक्स आणि साइन एक्स. एक्स कॉस एक्सला मायनस चिन्ह दिलेलं आहे. ठीक आहे, बरोबर केलं बऱ्याच जणांना. हां, ठीक आहे. तर मग अशाच पद्धतीनं मला वाटतं आपण आणखीन एक इंटिग्रेशन घेऊया. जरा वेगळं फंक्शन, जरा बदलतो आता. इंटिग्रेशन ऑफ, इथं देतो मी तुम्हाला एक्स आणि ई रेस टू एक्स डी एक्स. करा बघू मग. चला, आय एम गोइंग टू गिव्ह यू 2 minutes. युटिलाइज दिस टाइम.
अरे वा, उत्तर आले पण. बर, जकास. एक्स रेस टू एक्स मायनस ई रेस टू एक्स, एक्स ई रेस टू एक्स मायनस, कोणाला तरी लॉग एक्स आलेला आहे मध्येच, अविनाश. बाकी मला वाटतं सगळ्यांनी बरोबर केलेलं आहे. चला बघूया. ठराविक विद्यार्थी बरं का, दरवेळेस तेच विद्यार्थी उत्तर देतात. प्रत्येकाने करण्यासारखं आहे, अवघड असं काही नाही याच्यामध्ये. बघूया मित्रांनो. एक्स ई रेस टू एक्स डी एक्स असा आहे तो, बरोबर आहे. आता LIATE रूल प्रमाणे त्याच्यात काय, हे एक्स जो आहे तो कुठला अल्जेब्राइक टाईपचा आहे. ई रेस टू एक्स कुठला आहे, तो लॉगॅरिथमिक नाही, तो एक्सपोनेन्शियल टाईपचा आहे तो. ठीक आहे, त्यामुळे पहिल्यालाच यू म्हणायचं आहे आणि दुसऱ्यालाच व्ही म्हणायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. मग इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ यू व्ही इज इक्वल टू, बरं डी एक्स लिहितो, इज इक्वल टू यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, हा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ॲज इट इज, नंतर यूचं काय करायचं आपल्याला, डी यू बाय डी एक्स करायचं आहे. आणि मग या सगळ्यासाठी हे सगळं या इंटिग्रेशनच्या आत आहे, या इंटिग्रेशनसाठी असलेलं डी एक्स आपल्याला लावावं लागणार आहे. ठीक आहे, तर इट इज इक्वल टू, आता बघा यू म्हणजे काय, एक्स घेतला मी, एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही, व्ही म्हणजे ई रेस टू एक्स आहे, ई रेस टू एक्स दिला मी, डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता याचं इंटिग्रेशन काढू आपण, ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स असतं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, पहिलाचा डेरिव्हेटिव्ह जो 1 येणार आहे, आणि मग डी एक्स लिहितो, म्हणजे याचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन. सो मोस्ट ऑफ यू हॅव डन इट करेक्टली. एक्स ई रेस टू एक्स नंतर नुसताच मायनस ई रेस टू एक्स प्लस सी, अँड दिस इज आन्सर, दिस इज आन्सर. ठीक आहे, पुढे जाऊन बघूया आपण. आता आपण, मला वाटतं मूळ समकडे जायला हरकत नाही. आता एक सम बघूया आपण याच्यामध्ये जे दिलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जो दिलेला आहे तो बघूया. आता इथं काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर आणि लॉग एक्स दिलेला आहे, एक्स स्क्वेअर लॉग एक्स दिलेला आहे. मग याच्यामध्ये LIAT रूल प्रमाणे यल पहिल्यांदा येतो बघा, लॉगरिथमिक पहिल्यांदा येतो, आणि मग हा अल्जेब्राइक आहे, हा LIATE म्हणजे यलच्या नंतर अल्जेब्राइक येतो. म्हणजे याला मला काय म्हणावं लागणार आहे, यू म्हणावं लागणार आहे, लॉग एक्सला यू म्हणायचा आणि एक्स स्क्वेअरला काय व्ही म्हणायचं आपल्याला. ठीक आहे, आपण चूज केला. आता आपण एक्स स्क्वेअर जो आहे अल्जेब्राइक फंक्शन आहे, आणि हा व्ही पाहिजे बरं का, इथं व्ही पाहिजे, सॉरी व्ही पाहिजे. एक्स स्क्वेअरला व्ही म्हणलेलं आहे, लॉग एक्सला यू म्हणलेलं आहे, म्हणून याला यू इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये लिहिलं. मग हा फॉर्म्युला आता जे सांगत आलेलो आहे तोच फॉर्म्युला, यू इंटू व्ही, यू तसाच व्हीचं इंटिग्रेशन, व्हीचं इंटिग्रेशन ही टर्म ॲज इट इज, यूचा डेरिव्हेटिव्ह आणि मग सगळ्याचं इंटिग्रेशन. आता बघा यू तसाच म्हणजे लॉग एक्स तसाच ठेवला आहे, व्हीचं इंटिग्रेशन म्हणजे एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काढतोय आपण. बरं, हा लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला आणि एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन, तर एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे, एक्स क्यूब अपॉन 3 आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/x आहे. हा लॉग एक्स इंटू एक्स क्यूब अपॉन 3. ठीक आहे, मग पुढे एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन लिहिलेलं आहे इथं फक्त. ठीक आहे, पुढे काय येणार बघा. आता एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स आहे, एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स हे लिहिलेलंच आहे इथं, मायनस याच्यातला एक एक्स इथला आणि याच्यातला एक एक्स इथला कॅन्सल होणार, इथं काय राहणार, स्क्वेअर राहणार. मग आता इथं आपल्याला, ठीक आहे, मग हा जो स्क्वेअरचा भाग आहे तो इथं राहिलेला आहे, एक्स स्क्वेअर अपॉन 3 dx राहिलेला आहे इथं आपण. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे आता हे पहिली टर्ममध्ये तर काय इंटिग्रेशन वगैरे काही नाही, फक्त इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म हॅज टू बी फाउंड आउट. मग एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार आहे, एक्स क्यूब अपॉन 3, ऑलरेडी 1/3 त्याचा कोएफिशियंट होता, त्याला 3 ने मल्टिप्लाय केला अजून एकदा, म्हणजे एक्स क्यूब अपॉन काय मिळणार आहे 9.
आणि पहिली टर्म आहे ते लॉग एक्स इंटू एक्स क्यूब अपॉन 3. याच्यात जास्तीत जास्त काय एक्स क्यूब अपॉन 3 जे दिसतात ते दोन्हीमध्ये कॉमन काढू शकतो आपण. एक्स क्यूब अपॉन 3 कॉमन काढू शकतो. एक्स क्यूब अपॉन 3 कॉमन काढल्यानंतर काय येणार, याच्यातलं सगळंच गेलं. अच्छा 9 कॉमन काढले का, बरं. सो आय हॅव टू मल्टिप्लाय दिस बाय 3 अँड दिस बाय 3. खाली आणि वर दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. खाली आणि वर दोन्हीकडे मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे मग मला एक्स क्यूब अपॉन 9 काढल्यानंतर इथं 3 लॉग एक्स राहणार -1 मिळेल. किंवा या स्टेपला आहे तसं ठेवलं तरी चालेल, जास्त सिम्प्लिफिकेशनच्या प्रकारात न पडता. इट्स अप टू यू, म्हणजे कसं करता तुम्ही बघा. ते असं आहे. तर हा एक भाग झाला. वन मोर सम वी कॅन सी. आता याच्यामध्ये दिलेलं एक्स आहे आणि साइन स्क्वेअर एक्स आहे. मग याच्यामधला आपण तो परत एकदा रूल LIATE. तर ए अल्जेब्रिक आधी येतोय आणि ट्रिग्नोमेट्रिक त्याच्यानंतर येतोय, म्हणून मी एक्सलाच यू म्हणलेलं आहे. एक्स इज यू आणि साइन इनवर्स एक्स इज व्ही. ठीक आहे. मग हा बाय पार्ट्स, ॲज वी नो द रूल फॉर द इंटिग्रेशन बाय पार्ट्स, यू ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस integration of v and derivative of u, and then whatever we get it here we have to find the integration of this whole thing. ठीक आहे. मग त्याच हिशोबाने x तसा ठेवला आणि इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर ठेवलं मायनस, इथं गुणाकार आहे बरं का, इथं मायनस चिन्ह नाही, इथं गुणाकार पाहिजे. हा साइन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन ॲज इट इज इथं ठेवलेलं आहे आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स आहे. ठीक आहे. मग आता इथं बघू साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन कसं काढलेलं होतं. साइन स्क्वेअरला डायरेक्टली आपल्याला, वी डोंट नो द फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स जो आहे, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर जो आहे तो कसं करतो आपण, त्याला पहिल्यांदा आपण कॉस 2x चा फॉर्म्युला वापरतो. कॉस 2x चा काय फॉर्म्युला आहे, तर कॉस 2x इज 1 - 2 साइन स्क्वेअर एक्स. सो आय कॅन राईट, हा बघा बरं का, हा साइन स्क्वेअर एक्सचं सेपरेटली ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन काढलंय त्यावेळेस ते असेल. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आणि सारखं सांगत राहणार आहे की सगळ्यात महत्त्वाची एक्सरसाइज सेकंड एक्सरसाइज इंटिग्रेशन मधली, फर्स्ट आणि सेकंड एक्सरसाइज, त्याच्यामध्ये हे झालेत स्क्वेअरचे सगळे इंटिग्रेशन. मग इथं साइन स्क्वेअरला काय लिहिलेलं आहे मी, 1 - cos 2x अपॉन 2 असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग साइन स्क्वेअरला बरं का, याचं इंटिग्रेशन मी आता सध्या काढतोय. सध्या हा आपला फोकस आहे की याचं इंटिग्रेशन आपल्याला माहीत नाही कसं काढायचं आहे, डायरेक्टली उत्तर माहीत नाही, त्यामुळं हा वापरायचं आहे तिथं आपल्याला. मग इथं साइन स्क्वेअरच्या ठिकाणी 1 - cos 2x आपण वापरलेलं आहे अपॉन 2. मग याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. 1/2 चं 1/2x मिळेल आपल्याला. cos 2x चं sin 2x अपॉन 2 मिळणार हा इथं. आणि याच्या आतमध्ये काय होणार आहे ते बघू. इथला जो भाग आहे तो सगळा बघूया. इथं पहिल्यांदा एक्सचा एक डेरिव्हेटिव्ह, याचं इंटिग्रेशन आता मगाशी इथंच काढल्याप्रमाणे 1/2x आणि sin 2x अपॉन 2. याचं तर डेरिव्हेटिव्ह 1 आल्यामुळे इथं काय प्रॉब्लेमच राहिलेला नाही आपल्याला. फक्त याचा आणखीन एकदा इंटिग्रेशन काढायचा एवढाच भाग राहिलेला आहे. मग इथं काय होणार आहे, 1/2 हा एक्सचा इंटिग्रेशन राहिलेला. आता एक्सचं इंटिग्रेशन काय, x² अपॉन 2 आणि sin 2x आहे, sin 2x अपॉन 4 आहे. याचं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन काय असणार आहे, ते असणार आहे -cos 2x अपॉन 2. त्यामुळं ओव्हरऑल इथं 8 मिळणार आहे बरं का. मला वाटतं प्रत्येकाने हे ट्राय करून नाही का हे आणायचा प्रयत्न करा. वाटलं सर आणखीन एकदा दाखवतो मी तुम्हाला. यू मे राईट दिस ॲज, और मी हे जे सेकंडपर्यंत आहे तेवढं झालेलं आहे ना, तेवढंच फक्त काढून तुम्हाला तुमच्या ग्रुपवर टाकतो. एक्स साइन इन स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन, साइन स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला डायरेक्टली माहीत नाही, त्यामुळे इथं हा सगळा आपल्याला प्रकार करावा लागणार आहे. 1 - cos 2x अपॉन 2. ठीक आहे. ते वापरल्यानंतर मग हे सगळं इंटिग्रेशन काढता येतं आपल्याला. हां, तर हे तुमच्या याच्यामध्ये लिजर टाईममध्ये किंवा थोडा रिलॅक्समध्ये बघा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे उद्या मॅथ्सची टेस्ट आहे. एक्सरसाइज 3.2b पर्यंत जो काय इंटिग्रेशनचा पार्ट आहे, इट विल बी आस्क्ड इन द टेस्ट. आणि बऱ्याच वेळेस सांगतो आणि आज सांगतो की
तुम्ही टेस्ट देत असताना तुमचं टायमिंग आहे 3 ते 3:30 जर टायमिंग असेल तर 3:30च्या आधीच सबमिट करायचा प्रयत्न करत चला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघू नका. वेळ गेलेली कळणार नाही आपल्याला आणि तुम्हाला मग सबमिट करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि प्रत्येकाने ही टेस्ट कंपल्सरी द्यायची आहे. तुम्ही द्या तुमच्या मित्रांना, समजा हे आज ते लेक्चरला अटेंड नसतील पण टेस्ट मात्र ते देऊ शकतात. टेस्ट द्यायला हरकत नाही. ठीक आहे. So all the best for the test. I think I will hand it over to the next teacher. Hello, मॅडम किंवा सर कोण आहे?